बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आम्ही पुन्हा एका छान अशा स्टेकेशनला चाललो आहोत. तर मी आज गाडीतलं जास्त काहीही कॅप्चर न करता डिरेक्टली तुम्हाला त्या लोकेशनवर पोचल्यावरती तिथलं जे ॲम्बियन्स आहे आणि तिथल्या ज्या गोष्टी आहेत त्या शेअर करणार आहे. आणि प्रॉपर काय बोलतात त्याला, ट्रॅव्हल ब्लॉगसारखं असणार आहे. सो जास्त मी गाडीतलं काही कॅप्चर नाही करणार आहे. सो आपण आता तिकडे चाललो आहे, तुम्ही पाहू शकता. आणि अतुल इज ड्रायव्हिंग. सो फायनली आम्ही आता इथे पोचलेलो आहोत आफ्टर 1.5 hourच्या टाईम नंतर. सो लेट्स सी, तुम्हाला दाखवते नंतर थोडं फ्रेशन अप वगैरे होऊन आतमध्ये कसं आहे. बट जरा कोकणवाली वाईब येते है की नाही रे? यस येते. छान असं पारंपरिक जेवण आहे. ही पनीरची भाजी आहे, भेंडीची भाजी आहे, त्याच्यानंतर सलाड आहे, भाकरी तांदळाची, पापड, डाळ भात. आणि हे त्यांनी आम्हाला वेलकम ड्रिंक दिलं आहे. आणि बिचारा अतुल त्याचं जेवण घेतोय आता तिकडे. छान केलं त्यांनी, मला खूप छान वाटलं ॲम्बियन्स त्यांचं. इतकं लंच एरिया छान आहे ना, व्हेरी नाईस, खूप सुदिंग. सगळं चिऱ्याचं आहे एकदम बांधकाम. घेतलं जेवायला त्यांनी ना, खीरसुद्धा दिलेली आहे. आणि छान मस्त आहे की पूर्ण जेवण जे आहे ते खूपच जास्त घरगुती आहे एकदम. अजिबात असं वाटत नाही की आम्ही बाहेर आलो आहे आणि बाहेर येऊन खातो. सो ही गोष्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि आमचं ॲक्च्युली बऱ्याच वेळा बाहेर खाणं होतं, बट इथे बाहेर येऊनसुद्धा घरी जेवतो असं वाटतं. भाकरी पण इतकी छान आणि इतकी सॉफ्ट आणि सगळं जेवण खूप छान आहे. प्लस त्याने स्वीट डिशमध्ये खीर दिली आहे, ती अजून मी खाऊन बघितलेली नाही, बट बाकी सगळं जेवण खूप छान आहे. खीर कशी? छान आहे, खूप छान आहे ना? हो, शेवयांची खीर आहे. गरम आहे. मस्त आहे, मस्त माझं आहे, नाव असंच पसरा आलं. खूप छान आहे जेवण, खूप छान आहे. बाकीचं सगळं ॲम्बियन्स नंतर दाखवेन मी, कारण की आता खूप ऊन आहे, त्याच्यामुळे आम्ही रेस्ट करणार आहोत. थोडं संध्याकाळ झाली की मी तुम्हाला सगळं दाखवेन. आमचं रूम तर तुम्ही बघितलात, बट आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप छान आहे. सो तुम्ही बघू शकता त्यांनी खूप जास्त झाडंसुद्धा लावलेली आहेत, फुलझाडं लावलेली आहेत. सो चांगलं वाईब येतं आहे, कोकण वाईब येतं आहे. सो कर्जतमध्ये आहे ही प्रॉपर्टी, शांभवी विलास. मी ऑफकोर्स त्यांचं लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल. तर खूप छान प्रॉपर्टी आहे आणि खूप छान वाटलं मला इथे येऊन. आणि आता आम्ही थोडंसं चहा नाश्ता पण करून घेणार आहोत. आणि इथे पूल आहे, मी तुम्हाला दाखवते. सो इथे असं छान त्यांचा स्विमिंग पूल आहे, विच इज क्लीन. आणि थोड्या वेळात आम्ही त्याची मजा घेऊ.
बट आता थोडंसं चहा नाश्ता करून घेतो. आणि तुम्ही बघू शकता इथलं क्लायमेट खूप जास्त छान आहे, कारण की माउंटेनने सराउंडेड एरिया आहे पूर्ण, तुम्ही पाहू शकता. प्लस इकडे आम्ही तुम्हाला दाखवते अजून एक गोष्ट, त्यांनी क्रिकेटसाठी पण टर्फ बनवलेला आहे छोटूसा. परत इथे बसायला पण केलेलं आहे ज्याच्यावरती काहीतरी उगलंय सो इथे थोडंसं प्लेइंग एरिया आहे आणि तिथे परत त्यांचं छोटासा लॉन पण आहे. आणि इथे तुम्ही जेवू शकता. हा जो स्पेस आहे ते जेवायला वगैरे आहे, लंच डिनर सॉर्ट ऑफ. आणि ते सुद्धा खूप जास्त क्लीन आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इतकं मेंटेन ठेवलं, इतकं क्लीनलीनेस आहे की अजिबात असं वाटत नाही की आपण दुसरीकडे कुठेतरी आलो आहे. अगदी घरी असल्यासारखं वाटतं आणि खूप छान वाईब आहे त्यांची. आणि इथून तुम्हाला एंटर करायचं आहे जेव्हा आपण जेवायला जातो. आणि इथे आपल्याला चप्पल बाहेर काढायची आहेत, आतमध्ये चप्पल अलाउड नाही आहेत. आणि तो जो एरिया इट्स अ गझेबो एरिया. आणि इथे इतकं सुंदर सजवलेलं आहे त्यांनी, छान असं. पाटा आहे, खलबत्ता आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याच्यानंतर सूप आहे, हे पाणी गरम करायचं एक आहे. तर आम्ही आता वर आलोय जिथे गझेबो एरिया आहे. आणि तुम्ही ग्रुप फॅमिली किंवा कपल जे कोणी येत आहे, सिटिंग एरिया छान आहे, म्हणजे असं रूफटॉप टाईप वर थोडंसं, जेणेकरून तुम्हाला सगळा नजारा बघायला मिळेल. आणि समोर इतकं माउंटेन व्ह्यू आहे, मस्त छान. आज मला खूप जास्त शांतता वाटते आणि माझं काहीही लेणं देणं नाही आहे. जेवण पण चांगलं होतं दुपारचं. खूप छान आहे. सो आम्ही आता जेवायला आलो आहे. आणि आत्तासुद्धा रात्री जेवायला खूप सुंदर जेवण आहे, मस्त टेस्टी वाटतो आहे. बटाट्याची भाजी आहे, पनीरची भाजी आहे, डाळ, खीर, चपाती, भात. मी पण जेवून घेते. तर गाईज आता सकाळ झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता इतकं छान वातावरण होतं. तरी आता 9 वाजले. सकाळी मी उठलेली 6:30ला, तेव्हा इतकं मस्त वातावरण होतं आणि एवढं गार वाटत होतं. आता ऊन आलेलं आहे आणि आम्ही आता निघणार आहोत. सो त्याच्या आधी नाश्ता करून घेतो. दे आर हॅव्हिंग व्हेरी गुड रेस्टॉरंटवाला एरिया बनवला आहे त्यांनी, छान असं. प्लस मी तुम्हाला दाखवते त्यांचं त्या साईडला जे ते गेम्स पण आहेत इंडोरवाले. हा क्रिकेटवाला टर्फ आहे. दे हॅव छोटा लॉन इकडे. आता आम्ही इथे नाश्ता करून घेतो आणि तुम्ही पाहू शकता किती ह्यूज एरिया आहे इकडे, मस्त क्लीन आहे. आणि तर आमच्या इथे नाश्ता आलेला आहे, पोहे आहेत, माझी कॉफी आहे, अतुलची ब्लॅक कॉफी आहे. अतुलसाठी सॉरी. तर आणि मी आता खाऊन घेते. क्या बोला तुमने?
ही ओव्हर ॲक्टिंग बंद करते. गाईज इथला नाश्ता जेवण सगळं खूप छान आहे. फूड छान आहे. क्लीन आहे इथे सगळं. प्लस वातावरण खूप होमली आहे. सो तुम्ही येस सो सॉरी केअरटेकर. सो इफ तुम्ही फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत किंवा कुठलंही कॉर्पोरेट आउटिंग प्लॅन करताय सो दिस प्रॉपर्टी इज व्हेरी गुड फॉर दॅट. आणि मी ऑफकोर्स त्यांचं लोकेशन पिन करेल डिस्क्रिप्शनमध्ये. आणि आय होप तुम्हाला माझा हा एंटायर ब्लॉग आवडलेला असेल. आणि इफ अजून अशा गोष्टींसाठी जर तुम्हाला वाटते मी अजून ब्लॉग टाकले पाहिजेत तर त्याच्या आधी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.